अंबेजोगाई येथील हा हत्तीखाना याकडे जाणारा हा मार्ग अंबेजोगाई मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला हे स्थळ आहे. सहसा या ठिकाणी सगळे जात नाहीत, मात्र खरंच बघण्यालायक आहे. इथे जे हत्ती आहेत हे सगळे तुम्हाला लक्षात येईल. याची आख्यायिका पण अशी सांगितली जाते की परळीचे वैजनाथ यांचं अंबेजोगाईचं लग्न ठरलं होतं आणि उशीर झाल्यानंतर एक ठराविक वेळ निघून गेल्यानंतर तिने आपलं रूपांतर दगडात केलं रागाने, आणि इकडे संपूर्ण वराड सुद्धा सगळं दगडात रूपांतर झालं. त्यामुळे हे सगळे इथे अवशेष शिल्लक आहेत बऱ्यापैकी. ते वाघ आहे, नंदी आहे, हत्ती आहे, आणि हे या ठिकाणी काही अंतरावरती ते थांबले, सगळे दगड होऊन गेले. सगळं मंडप आहे छान, याला हातीखाना म्हणतात. आणि त्यामुळे ती आख्यायिका जी सांगतात की अंबेजोगाईला दर्शन घ्यायचं असेल, कुमारिका आहे तिचं दर्शन घ्यायचं असेल तर आधी पहिल्यांदा परळीला जातात. परळीच्या वैजनाथ यांचं दर्शन घेतात, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, आणि त्यानंतर अंबेजोगाईचं दर्शन घेतलं जातं. आणि वैजनाथचं सगळं आलेलं लग्नाचं वरात जी आहे ती जिथे दगडाची झाली अशी आख्यायिका आहे, ती हे स्थळ हातीखाना. काय हे जे स्थळ आहे पूर्ण एका दगडातनं कोरलेलं असं मंडप आहे. हा असा अख्खा मंडप. पूर्ण एका दगडातनं खाली उकरलेलं हे आहे. मुसलमानांच्या राजवटीमध्ये ह्याच्यावरती अनेक हातोडे पडले, त्यामुळे विद्रुपीकरण झालं. तरी हे मोठे हत्ती अजूनही शिवप्रभूत आहेत, 4 दिशेचे 4, आणि म्हणून त्याला हातीखाना म्हणतात. बाकीचे ज्या काही गोष्टी होत्या त्या तोडून फोडून टाकलेल्या दिसते. असो, अंबेजोगाईच्या मागच्या साईडचे दिसतं. सगळे नक्कीच एकदा अंबेजोगाईला येताना हे बघण्यालायक आहे. आज खास तुमच्याकरता हा हत्तीखाना दाखवला. कसा वाटला नक्की सांगा. वरनं बिलकुल कळत नाही की असं काहीतरी आहे. भव्य मंडप.